स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन शिक्षण या प्रचलित पद्धतीप्रमाणे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज अहमदनगर संचलित समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जोरवे तालुका संगमनेर या कनिष्ठ महाविद्यालयामधून भूगोल विषयाचं मी आपणासमोर अध्यापन करत आहे. इयत्ता 12वी प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 घटक लोकसंख्येचे घटक उपघटक वयरचना. प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणातील लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाला आपण आज सुरुवात करत आहोत. कोणत्याही प्रकरणाची सुरुवात मांडल्यानंतर त्यामध्ये प्रस्तावना ही होणं गरजेचं आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगाने केला जातो. मानवी संसाधनातील शारीरिक बौद्धिक दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाचा विकासावर प्रभाव असतो. प्रदेशाचा विकास अन्य संसाधनांबरोबर मानवी संसाधनांचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो. लोकसंख्या रचना लिंग गुणोत्तर साक्षरता दर या बाबींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात करावा लागतो. लोकसंख्येचे घटक यामध्ये विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये क्रमांक 1 वयरचना. आता वयरचना म्हणजे काय? वयरचनेचा विचार जर केला तर व्याख्या अत्यंत सोपी एका वाक्याची व्याख्या आहे. वयरचना म्हणजे वयोगटानुसार असणारे लोकांची संख्या होय. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. वयरचना म्हणजे वयोगटानुसार असणारी लोकांची संख्या होय. मग या वयरचनेमध्ये विविध घटकांचा अभ्यास हा केला जातो. त्यापैकी पहिल्याच घटकाचा विचार जर केला आभ्रक, नंबर 2 बालक, 3 कुमारावस्था, 3 युवक, 4 प्रौढ आणि शेवटी आहे वृद्ध. अशा विविध घटकांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो आणि म्हणूनच की सर्वसाधारणपणे प्रत्येक देशाचा विचार जर केला की त्यामध्ये असणाऱ्या वयोगटानुसार लोकसंख्या ही वेगवेगळी असू शकते आणि म्हणूनच प्रत्येक देशानुसारच या ठिकाणी लोकसंख्या वयरचना जी आहे ही बदलत असताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी काही लोकसंख्येचे अभ्यास करण्यासाठी लोकसंख्येचे मनोरे हे दिले जातात आणि म्हणून वरील जी आकृती आपणासमोर दिसत आहे या आकृतीचं निरीक्षण जर आपण केलं तर त्या आकृतीमध्ये आपल्याला विविध घटक त्या ठिकाणी सांगता येतील. आणि म्हणून या ठिकाणी अ, आ, ई असे या 3 लोकसंख्या मनोरा असणारे 3 प्रमुख प्रकार आहेत. त्यांचे 3 प्रकारचे आकृती आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. या तिन्ही घटकांचा विचार करता की सर्वसाधारणपणे त्यावर कशा प्रकारची रचना लोकसंख्या मनोऱ्यांची असते तेच आपण आता बघणार आहोत. वरील आकृतीवरून लोकसंख्येचे वय आणि लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोरे यांचा वापर करतात. या आकृतीमध्ये या अक्ष हा वयोगट दर्शवतो. या स्तंभाची लांबी ही त्याची वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दर्शवित असते. डाव्या बाजूस पुरुष तर उजव्या बाजूस महिला दर्शवितात आणि तळाला बाल वयोगट असतो तर शीर्ष भागाकडे म्हणजे वरच्या बाजूकडे हा वृद्ध वयोगट दर्शविला जातो. आता मनोऱ्यांचा अभ्यास करत असताना या लोकसंख्येच्या वयरचनेनुसार 3 गट हे महत्त्वाचे असतात. पैकी 0 ते 15 हा वयोगट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग आता 0 ते 15
वयोगटातील लोकसंख्या ही जास्त त्या ठिकाणी असते का, परंतु ही लोकसंख्या जी आहे अवलंबित लोकसंख्या असते, कारण कोणत्याही प्रकारचा आर्थिक प्राप्ती त्या लोकसंख्येकडून त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणूनच तिला अवलंबित लोकसंख्या असं म्हटलं जातं. मग या अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण 0 ते 15 वयोगटामध्ये हे निश्चितच जास्त त्या ठिकाणी असतं. क्रमांक 2 दुसरा वयोगट 15 ते 59. आता 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्येची जास्त कार्यक्षमता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणूनच या वयोगटाला कार्यशील लोकसंख्येचा वयोगट असं म्हटलं जातं, कारण प्रत्यक्ष या वयोगटात आर्थिक प्राप्ती त्या ठिकाणी लोकांकडून होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी कार्यशील वयोगट असं त्याला म्हटलं जातं. क्रमांक 3 तिसरा गट त्या ठिकाणी आहे 60पेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्या. आता 60पेक्षा अधिक वयोगटातील लोकसंख्येचा विचार जर केला तर जास्त त्या ठिकाणी आरोग्यावर खर्च त्या ठिकाणी होत असतो, कारण ही या वयोगटातील लोकसंख्या जी आहे ही वृद्ध वयोगटातील लोकसंख्या असते. कोणत्याही प्रकारची आर्थिक प्राप्ती त्या ठिकाणी नसते, परंतु आजारपण आरोग्यासाठी जास्तीत जास्त खर्च या ठिकाणी होत असतो आणि म्हणून ह्या 3 प्रकारचे वयोगट या मनोऱ्यांमधून आपल्याला त्या ठिकाणी ते स्पष्ट होत असतात. आणि म्हणूनच या तिन्ही गटांचा विचार जर केला की सर्वसाधारणपणे एकंदरीतच 3 प्रकारचे महत्त्वाचे वयोगट त्या ठिकाणी आहेत. मग आता या आकृतीवर आधारितच काही प्रश्न या ठिकाणी मी आपणासमोर सादर करणार आहे. मग या प्रश्नांचा विचार जर केला आपण की कशा प्रकारचे प्रश्न आहेत, त्यांचे उत्तरं काय असू शकतात, याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आकृती आपल्याला दिलेली आहे. लोकसंख्या मनोऱ्यांचे 3 प्रकार दिलेले आहेत. पैकी त्यामध्ये आकृतीत दिलेल्या आकृतीचा अभ्यास करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. त्या ठिकाणी कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? अ, आ, ई असे 3 तक्ते आपल्यासमोर आहेत. पैकी त्या ठिकाणी जर विचार आपण केला की निश्चित उत्तर त्या ठिकाणी आहे ई. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 2 कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? तर त्या तिन्ही मनोऱ्यांचं निरीक्षण करत असता त्या ठिकाणी उत्तर आपल्याला प्राप्त होतं आहे, ते म्हणजे अ. प्रश्न क्रमांक 3 कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? आणि म्हणजे तिन्ही स्तंभांचं मनोऱ्यांचं निरीक्षण करत असताना त्या ठिकाणी आपल्याला उत्तर प्राप्त होतं आहे, ते म्हणजे आ. कारण या तरुण या वयोगटाचा विचार जर केला की या ठिकाणी निश्चितच जास्त आहे आणि म्हणूनच उत्तर त्याचं आहे ते म्हणजे आ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणारा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? मग 3 मनोरे आहेत. तिन्ही मनोऱ्यांचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचा विचार करत असताना ई हा त्या ठिकाणी आहे. कारण त्या ठिकाणी वयोगट जर विचारात घेतला की सर्वसाधारण त्या ठिकाणी वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या प्रतिनिधित्व करणारा ई हा स्तंभ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 5 विपुल मनुष्यबळ असणाऱ्या राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा कोणता मनोरा आहे? मग जास्तीत जास्त मनुष्यबळ ज्या राष्ट्रांजवळ आहे अशा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोऱ्याचा विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी आ हा मनोरा आपल्यासमोर येतो आहे. उत्तर त्याचं आ हे आहे. प्रश्न क्रमांक 6 कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा? मग या ठिकाणी विकसनशील आणि विकसित दोन्ही घटकांचा विचार जर केला तर आपल्यासमोर असणारे जे मनोरे आहेत या मनोऱ्यांचा विचार करताना आ आणि ई हे 2च मनोरे असं विकसनशील आणि विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि म्हणून
सर्वसाधारणपणे विचार जर आपण केला की निश्चितच हे वयोगट मनोऱ्यानुसार महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे प्रश्न जे आपण पाहिलेत त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. मग आता या लोकसंख्या मनोऱ्यांचे प्रमुख प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि म्हणून या तिन्ही प्रमुख प्रकारांचा विचार जर केला की त्या ठिकाणी क्रमांक 1 पहिलाच घटक त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला. पहिला प्रकार ते म्हणजे विस्तारणारा. मग आता विस्तारणारा या घटकाचा विचार जर केला की निश्चित हा कशा प्रकारे विस्तारत असतो याचा विचार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. मग विस्तारणारा पहिला प्रकार जो स्तंभ आहे त्या स्तंभाचा विचार जर केला तर या मनोऱ्याची रचना बघा. मनोऱ्याचा तळ हा विस्तारत जाणारा आहे. फक्त तळ विस्तारलेला आहे, परंतु शीर्षाचा भागाचा विचार जर केला तर शीर्षाकडील भाग जो आहे तो निमुळता होत आहे. मग शीर्षाकडील भाग निमुळता होतो याचा अर्थ वयोवृद्ध लोकसंख्या जी आहे ती निश्चितच त्या प्रदेशामध्ये कमी आपल्याला दिसून येते. वयोगटानुसार मृत्यूदर वाढत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आहे. आणि म्हणून हा मनोरा जो आहे जन्म आणि मृत्यू दोन्ही दर जास्त आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी ते दिसून येत आहे. मनोऱ्यांचा दुसरा प्रकार आहे संकोचणारा, म्हणजे हा मनोरा आहे. या मनोऱ्याची रचना आपण पाहिली, आकृती पाहिली आपण. मग या आकृतीचं निरीक्षण करत असताना आपल्याला असं दिसून येतं आहे की या मनोऱ्याचा तळ हा संकुचित होत जातो आहे. तळाच्या बाजूचा विचार जर केला तर तळ जो आहे संकुचित आहे आणि त्याच्या शीर्षाकडील भाग जो आहे विस्तारत गेलेला दिसून विस्तारलेला आहे. म्हणजे तळ संकुचित तर शीर्षाकडील भाग विस्तारित असा स्वरूपाचा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो आहे. आणि म्हणूनच याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त तर तरुणांची संख्या जी आहे ही कमी असणं असा होतो. आणि म्हणून निष्कर्ष असा काढता येईल की जन्मदर कमी तर मृत्यूदरही अगदी कमी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा क्रमांक 3 तिसऱ्या प्रकाराचा विचार आपण करतो स्थिरावलेला. आणि म्हणून त्यामध्ये स्थिरावलेला हा तिसरा मनोरा आपण पाहतोय, गट पाहतोय. मग या गटाचा विचार जर केला आपण की वयोगटाची प्रत्येकाची टक्केवारी जवळजवळ समान असते. मग वयोगटाच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जी आहे ती समान स्वरूपाची आपल्याला दिसून येते, समान त्या ठिकाणी आहे. कारण जन्म आणि मृत्यूदर दोन्ही अगदी कमी झालेले असले तरी देखील त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य असते. म्हणजे लोकसंख्या वाढ जी आहे खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच असा निष्कर्ष त्या ठिकाणी आपल्याला काढता येतो की जन्म आणि मृत्यूदर दोन्ही अगदी कमी झालेले असतात, परंतु त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य स्वरूपाची आहे. म्हणजे अशा स्वरूपाचे असणारे हे 3 महत्त्वाचे मनोऱ्यांचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. परंतु वयोरचनेचा विचार करत असताना मग वयोरचनेचा विचार जर केला तर वयोरचनेचा प्रकार देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम करतो. मग कसा प्रत्यक्ष परिणाम करतो ते त्या देशाच्या लोकसंख्येच्या वयोरचनेवरती अवलंबून आहे. आणि म्हणून बाल आणि वृद्ध वयोगटाचे प्रमाण ज्या देशामध्ये अधिक आहे त्या देशाचा आर्थिक भार हा वाढलेला दिसून येतो. कारण वृद्ध वयोगट आणि बालवयोगट कोणत्याही प्रकारची आर्थिक प्राप्ती त्या वयोगटाकडून होत नसते. आणि म्हणूनच अशा देशांचा आर्थिक भार जो आहे तो वाढताना दिसतो. तर कार्यरत वयोगटाचं प्राबल्य, ज्या मनुष्यबळाची विपुलता ज्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यरत वयोगट हे प्राबल्य मनुष्यबळ विपुलता ही मोठ्या प्रमाणामध्ये दर्शवित असताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच की बऱ्याचशा देशांमध्ये हीच परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणूनच भारतासारख्या देशाचा विचार जर केला की भारतासारख्या देशामध्ये जे वयोरचनेचा मनोरा आहे या रचनेचा विचार जर केला आपण की सर्वसाधारणपणे एकंदरीतच त्या ठिकाणी रचना जी आहे ती योग्य प्रकारे त्यांनी दर्शवलेली आहे. आकृती पुढची आहे
आणि म्हणून या आकृतीचा विचार करत असताना की भारतामध्ये वयरचना कशा प्रकारची वयरचनेचा मनोरा आहे त्याचं निरीक्षण करायचं असतं दिलेल्या आकृतीचं, आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. जर आपण निरीक्षण केलं तर भारतात कोणता मनोरा येईल, आणि म्हणून उत्तर त्याचं आहे अ. जे 3 स्तंभ आपण पाहिले त्यापैकी अ हे उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा असं जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकच घटक असा सांगता येईल की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहे. जन्मदरही जास्त आहे, मृत्यूदर देखील जास्त आहे. मग जन्मदर जास्त असल्याकारणाने या देशामध्ये युवा लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते निश्चितच जास्त आपल्याला दिसून येते, आणि म्हणून अशा स्वरूपाचे असणार हे लोकसंख्या मनोऱ्यांचे 3 प्रकार या ठिकाणी अशा आपल्याला सांगता येतील. यानंतर पुढील घटक आपला आहे ते म्हणजे लिंग रचना. याची पुढील व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.